आजही नगराज हिमालयात असे अनेक योगी महात्मे हजारो वर्षांपासून समाधी अवस्थेत आहेत. ते आपल्याला दिसत नाहीत किंवा त्यांचे अस्तित्व प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही म्हणून ते नाहीतच असे म्हणणे कितपत योग्य? राग, प्रेम, अहंकार या भावना देखील प्रयोगशाळेत सिद्ध केल्या जाऊ शकत नाहीत म्हणून त्यांचे अस्तित्व आपण नाकारतो का? या गोष्टीचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा. पु. नाना महाराज सांगतात, भक्ती कशी करावी? तुमची भक्ती ही ज्ञानयुक्त असावी. ज्ञानाने अनुभव व माहिती यातील फरक समजतो. भक्ती आपण कोणाची व का करतो हे समजून घ्यावे. स्तुती करताना त्यात असणारे शब्द व वाक्य याचा अर्थ समजून, जाणून भक्ती करावी. फक्त ज्ञानयुक्त भक्तीने शिष्य गुरूंची योग्यता समजू शकतो. मनुष्य देवाची भक्ती करतो पण देवांवर पूर्णपणे विश्वास ठेवत नाही. भक्ती मनापासून करतो पण देवा माझी सर्व इच्छा पूर्ण कर ही मागणी देवाजवळ करतो. काही वेळेला देवाने त्यांची इच्छा पूर्ण केली नाही तर देवाचे करुणे सोडून देतो. त्याच्याकडे ढुंकूनही पाहतही नाही. अशी मनुष्याची मानसिकता आहे. देवाची भक्ती म्हणजे आपल्यातील वाईट गुणांचा त्याग होऊन मनुष्याने चांगले कर्म करून जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी देवाची भक्ती करायची असते. म्हणजे देवाची भक्ती करीत असताना मनुष्याच्या वासना निघून गेल्या पाहिजेत. कारण मनुष्याचे दुःखाचे मूळ कारण म्हणजे वासना आहेत. मनाचे सतत लाड पुरविणे व त्यासाठी कोणाचाही घात करायला मागे पुढे न पाहणे. त्या वासनांचा त्याग होण्यासाठी भक्ती करायची असते. पण भक्ती करून मनुष्य काही वेळेला देवांवर विश्वास ठेवत नाही. त्याचा त्याच्यावरच विश्वास नसतो. मग देवांवर विश्वास का ठेवेल? प्रथम देवाजवळ काहीही मागू नये. कारण तुम्ही जे काही मागाल ते देव पूर्ण करतो. त्यामुळे तुमच्या भक्तीची पुण्याई कमी होते. तर भक्ती ही निष्काम भावनेची पाहिजे. आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा भाजी घेतो व पैसे देतो. त्यातच आपला व्यवहार पूर्ण होतो. मग आपल्याजवळ त्या माणसाचे काहीही घेणे उरत नाही. त्याप्रमाणे मनुष्याने भक्ती करीत असताना देवाजवळ काही मागितले की देव त्याला सर्व देतो पण स्वतः देव त्याच्याजवळ राहत नाही. तर देवाला मिळविण्यासाठी त्याच्याकडून काहीही मागू नका. प्रथम त्याच्यावर विश्वास ठेवा की तू मला संकटात मदत करणार. म्हणजेच प्रत्येक संकटात मला धैर्य देणार. मला संकट जिंकायला मदत करणार. म्हणजे मला जिद्द आत्मविश्वास देणार. यावर विश्वास ठेवावा. देव स्वतः तुम्हाला कधीही भेटणार नाही पण तुम्हाला जगण्यासाठी बल, कौशल्य, आत्मविश्वास, जिंकण्याची जिद्द मात्र देईल. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमचे कर्म त्याला अर्पण करा. त्याच्याजवळ काहीही न मागता देवा तुझे नाम सतत माझ्या मुखात राहू दे हे मागा. कारण जेव्हा आपण देवा तुझे नाम मुखात राहू दे अस मागतो तेव्हा आपण देवाच्या हृदयाला मागतो, त्याचे अस्तित्व मागतो. मग का नाही आपल्या भक्तीला भुलून तो आपल्याला मदत करणार. त्यासाठी निष्काम भावनेची भक्ती करा. त्याला प्रेम द्या. मग पहा तुम्ही त्याला सोडले तरी तो तुम्हाला सोडणार नाही व मनात एकच भावना ठेवा की तुझे अस्तित्व आहे व मला तू प्रत्येक संकटांना मदत करणारच अशी भावना ठेवा. मनुष्याने नुसती भक्ती केली व काहीही काम केले नाही व मनात एकच आशा ठेवली की देव सर्व करेल माझे व प्रयत्न केले नाही तर त्यावेळेस देव मदतीला येणार नाही. तर देवाचे नामाची भक्ती करा व कष्ट करा. स्वतःवर विश्वास व देवांवर विश्वास ठेवा. देव नक्कीच तुम्हाला कोणत्याही रूपात भेटेल व आपल्या प्रारब्धाचे भोग तो कमी करेल. जीवनात आनंद आणून देईल पण त्यासाठी फक्त विश्वास हा तिहेरी शब्द मनात पाहिजे. कारण विश्वास ह्या शब्दात त्याच्याविषयी प्रेम व त्याचे अस्तित्व आहे. पुढील भागात